कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चारू, तू वाईट नको वाटून घेऊ. जाऊ दे, त्याचं बोलणं नको मनावर घेऊ तू. असं नाही हो, पण हा मुलगा ऐकत का नाही? नुसती रीतच पाळायची आहे ना, मग ती कशी पाळली तरी चालते. जीवावर बेतेल असं वागायची काय गरज आहे? आणि तुम्ही पण थांबवलं नाहीत त्याला. चारू, अगं माझं ऐकतो का तो? माझं काही ऐकत नाही तो. आणि तू आता त्याला समजावलंस ना, बघितलंस ना. भुवनेश्वरी सुद्धा या बाबतीत त्याला समजावायची. दहीहंडीला जाऊ नका असं म्हणायची, तो तिचंही ऐकायचं नाही. आणि आता तर काय, भुवनेश्वरी गेल्याच्या दुःखात आहे तो. आता कुणाचं नाही ऐकणार. आणि यावर्षी तर जास्तीची तयारी केली आहे असं ऐकलं मी, म्हणून तर मी त्याच्याशी बोलायला आलो होतो. हो, पण हे सगळं माहित असून सुद्धा तुम्ही त्याला थांबवलं नाहीतच. चारू, तू माझं नाही ऐकत. मी तेच तर सांगतोय तुला, तू नाही ऐकत माझं. जाऊ दे, तू नको काळजी करू. त्याला काही नाही होणार. काळजी तर वाटणारच ना. मला ना खूप अस्वस्थ वाटतंय. आपण तिकडे जाऊन येऊया का? तिकडे? हो. चारू, तिकडे जाऊन काय होणार आहे? उलट ती दहीहंडी प्रत्यक्ष बघशील तर जास्त टेन्शन येईल तुला. आपण त्याला थांबवू शकलो नाही. मी ना अक्षराशी बोलते, तिचं नक्की ऐकेल तो. अगं, अधिपती गेला का ग? हो. तू त्याला समजावलं नाहीस, त्याला थांबवलं नाहीस. हो आई, मी खूप प्रयत्न केला त्यांना सांगायचा, पण त्यांनी नाही ऐकलं माझं. भुवनेश्वरी मॅडमचं पण ते ऐकायचं नाही. आपलं कसं ऐकतील? आणि तुम्ही काळजी करू नका, त्यांना ह्या गोष्टीत आनंद मिळतो. मग मलाही असं वाटलं की ठीक आहे ना, कशाला अडवायचं त्यांना. अगं, आनंद मिळतो म्हणून काय स्वतःचा जीव धोक्यात घालायचा? आई, तुम्ही नका काळजी करू. ते सगळं सेफली करणार आहेत, त्यांनी सांगितलंय मला तसं. अक्षरा, मी तेच तिला सांगत होतो. अधिपती काही पहिल्यांदा दहीहंडी खेळत नाहीये. दरवर्षी खेळत, त्याला काही नाही होणार. इतक्या वर्षात झालं नाही म्हणजे आता होणार नाही असं नाही ना. वेळ काय कधी सांगून येते? चारू, काय झालं? नाही, काही नाही. भुवनेश्वरी नेमकं हेच म्हणायची. कोण आहे त्या भुवनेश्वरी? आल्यापासून मी त्यांचं नाव ऐकते, कितीतरी गोष्टी ऐकल्या त्यांच्याबद्दल. कुठे असतील त्या? आता ती कुठे असेल हे या क्षणी कुणालाच माहिती नाही. पण ती येईल की कवा ना कवा तरी. मग ती आल्यावर तुम्ही काय करणार आहात? काय करणार म्हणजे? त्यांना कडकडून मिठी मारणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।